तुझं गाणं ऐकून माझं भान खरंच हरपलं होतं. कुठून मिळवलंस रे हे धन? गाणं जोपर्यंत तुझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुला कसलीही चिंता नाही. आनंदात राहशील. हे जपून ठेव. निर्मळ मनाचा माणूसच इतकं चांगलं गाऊ शकतो. हे बघ, ते निर्मळ की काय ते मला खरंच माहित नाही आई. पण मी जर काही चांगलं करत असेन तर ते फक्त तुझ्यामुळे. आणि तू जेव्हा जेव्हा कौतुक करतेस नाही तेव्हा खरंच असं वाटतं की आता या पलीकडे जगात काहीही नाही मिळालं ना, नो प्रॉब्लेम. खूप मोठा हो. मला अभिमान वाटेल असं वाग. पण आधी काहीतरी पोटात घाला. अगं, तू कधी आलीस? आत्ताच. अय्याजी, तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीकच आहे. कधी कधी वर्तमान आणि भूतकाळामध्ये गल्लत होते एवढंच. म्हणजे अशी अचानक मधली काही वर्ष गायबच होतात. माझ्या आजीचं व्हायचं असं. अगदी काल घडलेलं तिला आठवायचं नाही आणि खूप जुनं काहीतरी स्पष्टपणे आठवायचं. मला गंमत वाटायची त्याची, पण आता कळते नेमकं काय होत असेल तिचं. काल खूप जुनी ओळखीची गाणी ऐकली ना, तेव्हापासून होतंय असं. पण हे माझंही ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे गाण्याची खूप असोसिएशन्स असतात ना आपल्या मनात. खरंय. कालचं ते गाणं बजावणं ऐकलं ना, आणि मग मी ऐकलेला एक सर्वोत्कृष्ट गायक मला आठवला. कोणता? नाही, असो, तो भूतकाळात राहिलेलाच बरा. काही नावं भूतकाळातच राहू द्यावीत, वर्तमानात आणू नयेत. तुला ऑफिसला जायचं असेल ना? हो. निघ मग तू, उशीर नको करूस. येते. जा. देवा, तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. या घराला असंच आनंदी ठेव. खरं म्हणजे सगळ्या जगाला आनंदी ठेव तू. या सरू, किती छान, किती फुलं मांडली असतो देवाभोवती. प्रसन्न वाटतंय. हो ना? आज ना मी खूप खुश आहे. खरं तर मी कालपासूनच खूप खुश आहे. असं ना मोकळं मोकळं वाटतंय ग. सतत मनावर कसला तरी ताण आहे असं वाटायचं, पण आता नाही येतो. देवा, या घरात असाच आनंद येऊ दे आणि तो कायम राहू दे. आणि आनंदाबरोबर या घरातून बाहेर पडलेली माणसंही घरात परत येऊ देत. शरू, घरातून बाहेर पडलेली माणसं आणि आनंद एकत्र कसे येतील? का? काय हरकत आहे? येणाऱ्या माणसांबरोबर आनंद येईलच असं नाही ना. कशावरून? असं खात्रीने नाही सांगता येत शरू. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्यांनी परत यावं म्हणून आपण प्रयत्न करूया ना. आणि शेवटी ती माणसंच आहेत ना ग. आपण आनंदात राहतो, मग तेही आनंदात राहिले तर काय हरकत आहे? काय बोलतेस तू शरू? मी आहे ना, मी तुला एकदम सोपा प्रश्न विचारते. हा, घरातल्या माणसांबरोबर घरातला आनंद परत नाही येऊ शकत का? नाही येऊ शकत.
का श्री? कारण आपल्या घरात आनंद नांदावा म्हणूनच काही माणसांना घराबाहेर ठेवलं. श्री, पण ती माणसं चुकली असतील, पण फार पूर्वी ना. आता ती माणसं बदलली आहेत आणि ती माणसं आहेत म्हटल्यावर चुका तर करणारच. छोटी आई, आपण या घराच्या आनंदाविषयी बोलतोय म्हणून मध्ये बोललो. जे या घरातून बाहेर पडलेले आहेत त्यांनी या घरात परत न येणं ह्यातच घराचा आनंद आहे. आता ते या घराचा भाग नाही, त्यामुळे त्यांना घरात पुन्हा प्रवेश नाही. मग काय, साहेब एकदम खुश. तू म्हणालीस तसं अगदी मी प्रेमानं आणि समजूतदारपणे घेतलं. भांडणाचा सूर अजिबात लावला नाही. मग आमचं ब्रेकअप झालं ना. हॅलो. हो ग स्मितुरी. हो 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 हो. नाही 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 नाही. आता मी या जन्मी काय पुढच्या जन्मात सुद्धा विसरणार नाही. तू काळजीच नको करू. हो हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मला मला एक सांग जान्हवी, बायको आणि मीडिया ह्याच्यात काय साम्य आहे? आपणही सांगू शकता काय? हा प्रश्न कामाशी संबंधित नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर येऊ शकतं. बोला बोला. नाहीये मी सांगतो. बायको आणि मीडिया यामध्ये हे साम्य आहे की प्रत्येक गोष्ट समोरच्याला ओरडून ओरडून 100 वेळा सांगितल्याशिवाय कळणारच नाही अशी दोघींची खात्री असते. म्हणजे दोघांची खात्री असते. बरं जान्हवी, सगळ्या स्टाफला दुपारी लंच नंतर माझ्या केबिन मध्ये बोलव. मला सगळ्यांची मीटिंग घ्यायची. ओके सर. काय ग, तब्येत बरी आहे ना तुझी? हो मी बरी आहे. का सर? नाही काय नेहमीसारखी वाटत नाहीयेस म्हणून विचारलं. नाही ते ह्यांच्याकडे बघा, कायम उत्फुल्ल. कुठल्याही क्षणी उठून झाडामागे धावत जाऊन गाणी म्हणायला लागतील असं वाटतं. तुझं तसं नाहीये ना. काय आहे ह्यांचं बरं आहे, ह्यांना मेंदूचा वापर नाही, त्यामुळे चेहऱ्यावर शिणवठा नाही. हॅलो, विजय सहकारी बँक. हॅलो, मी श्रीरंग गोखले बोलतोय. हा बोल ना. हा बोला बोला बोला. मी आहे तिथे फोनवरून बोलायला, तुम्ही तिकडून बोला, मी इकडून बोलते. बोला, चालू द्या फोनवर. हॅलो, बोला ना, बोला बोला, यांच्याशी बोला कोणीतरी. तुझा फोन कुठे ठेवलायस तू? माझा बॅग मध्ये असेल का ग? पर्स मध्ये म्हणते. नशीब आहे ना फोन. ती उचलत का नाहीये? मग ती फोन उचलत नाहीये म्हणून मग मला लँडलाईन वरती फोन करावा लागला. जान्हवी, तू जिजूचा फोन उचलत का नाहीये? तू फोन करतोय? जिजू, हा? ऍक्च्युली ना ती रुसली आहे तुझ्यावर. तिला बोलायचं नाहीये तुझ्याशी. गीता काहीतरीच काय. गप्प बस, फोन दे बघू. थांब ग, मला बोलू दे. कसा आहेस तू? मी मजेत. तू कशी आहेस? मी पण मस्त. गीता मला फोन दे, मला बोलायचंय. दे पटकन. चला, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम? गीता लवकर फोन दे बघू. इकडे दे. थांब का जरा. मला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. दॅट्स द स्पिरिट. असंच असलं पाहिजे. गीता पास झालं. किती वेळ बोलणार आहेस तू फोनवर? फोन दे बघू आधी इकडे. ऑफिसची लाईन आहे, खूप वेळ बिझी नको लागायला. दे फोन. जिजू, जान्हवीशी बोल. हो, दे दिला. हा श्री, बोल. काय नाही, सहज फोन केला होता. हो का? अगं हो, बायकोची आठवण आली मला. म्हणलं मग बायकोचा आवाज तरी ऐकूया. बरं, मी नंतर करू का रे फोन? हो, तू कामात आहेस का? आय एम सॉरी. अरे सॉरी काय, फक्त मोबाईल वरनं फोन करते मी तुला. ओके ओके ओके, बोलू नंतर. हा? शांतपणे फोन कर. बोलायला वेळ असेल तेव्हा फोन कर. हा, बाय. बाय बाय. अगं ऑफिसची लाईन खूप वेळ बिझी नको लागायला ना, म्हणून. पण
पण शरू, श्रीचा मुद्दा चुकीचा नव्हता ग. मी कुठे म्हणते, मलाही पटतंय. माझंही असंच म्हणणं आहे की हे चुकले होते, पण आता ते सुधारलेत ना. कशावरून? मी सांगते ना वहिनी, मी असं मुद्दामून खोटं असं कशाला सांगेन. हे बघ शरू, तू त्यांच्याबद्दल तटस्थपणाने विचार करू शकत नाहीयेस ग. म्हणजे तुला ते वाटतंय की सुधारलेत म्हणून, पण खरंच तसं असेल असं नाही ना. हो ना, म्हणजे पुन्हा भाऊजींना घरी आणायचं? शरीव, मला नाही वाटत हे शक्य आहे. शरू, तू श्रीचं बोलणं ऐकलंस ना? तो त्याच्या म्हणण्यावर किती ठाम होता, आठवतंय ना? आणि हे सगळं झालं तेव्हा तो तर लहान होता, पण आई, त्यांनी स्वतः हे सगळं पाहिलंय, अनुभवलंय. त्या भाऊजींना घरी परत बोलवायला कधीही तयार होणार नाहीत. का पण? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आपण समजावूया ना आईंना. आपण समजावलं तर पटेल कदाचित त्यांना. आईशी या विषयावर कोण बोलणार? आपण. तुम्ही सगळ्याजणी प्लीज मदत करा ना मला. शरू, अगं कसं आहे ना, पूर्वी भाऊजी जे काही वागलेत ना, ते बघता आई त्यांना बोलवण्यापूर्वी 10 वेळा विचार करते. नाही नाही, विचार तर फार पुढची गोष्ट आहे. मुळात आईशी हे सगळं बोलणंच अवघड आहे. म्हणजे लक्ष्मीकांत भाऊजींना घरी बोलवूया, हे वाक्य आईशी बोलण्याची आपली तर हिंमत नाही बाबा. पण वहिनी, यांना एक संधी देऊन बघायला नको का? आणि ते इकडे येऊन राहायला लागले ना की तुम्हाला सगळ्यांना जाणवेल त्यांच्या वागण्यातला बदल. शरयू, अगं ते काही रोपटंय का? घरात आणलं, लावलं, रुजलं तर रुजलं. आणि समजा समजा भाऊजी घरी परत आले हा, आणि नाही जमलं सगळं, तर तर काय करणार आपण? मी काय सांगू म्हणजे तुमच्या सगळ्यांना पटेल? मी काय करू आता? तू अगं शांत हो. मला वाटलं होतं तुम्ही सगळेजण मला आईंशी बोलायला मदत कराल, पण तुम्ही मला कुणीच मदत करत नाही आहात. उलट शंका काढताय. शरयू, असं नाहीये. असंच आहे वहिनी. मला आता एकटीनं राहायला खूप कंटाळा आलाय. मला माझ्या नवऱ्याबरोबर राहावंसं वाटतंय. मला असं वाटण्यात काय चूक आहे? शरयू, एकट्या राहण्याचा आम्हालाही कंटाळा आलाय. नवऱ्याबरोबर राहावं असं मलाही वाटतं, नर्मदा वहिनी नाही वाटतं. पण सांग, आता ते शक्य आहे का? तुम्हाला शक्य नाहीये वहिनी, मला शक्य आहे. तुम्हाला, नर्मदा वहिनींना तुमचे नवरे असं म्हणतात कुठेच दिसत नाहीयेत. नर्मदा वहिनींना दिसत नाहीये, मला माझा नवरा दिसतोय. जिवंत हाडामासाचा नवरा. तो बोलतो माझ्याशी, माझ्यावर प्रेम करतो, खूप खूप प्रेम करतो. मला आता एकटीने राहणं शक्य नाहीये. मला आता ह्यांच्या बरोबर राहायचंय. मला माझा संसार करायचाय. तुम्ही बोला ना, तुम्ही बोला ना आईंशी. तुम्ही सगळेजण समजावा ना श्रीला. काय झालं? इंदूबाईनी, दे बहिणी. नितीन, ही फाईल आता 8-10 दिवस लागणार नाही, त्यामुळे ठेवून दे. ताई, चहा. अरे प्लीज आण. बरं ऐक, गीता मॅडम साठी त्यांना आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी करून आण. नितीन, आणतो. कामाचा सपाटा लावलाय अगदी आज. ए गीता. जान्हवी प्लीज, मला तर अजिबात काही बोलायचं नाही. सॉरी ना. सॉरी काय सॉरी? तू वाटेल तेव्हा चिडणार आणि वाटेल तेव्हा सॉरी म्हणणार. 5 मिनिटं जिजूशी बोललेस तर काय बिनसलं असतं ग तुझं? तुला ना आजकाल मला जिजूशी बोलूच द्यायचं नसतं. नाही अगं नाही, असं का करेन मी? तसंच केलंस तू. आणि फोन दिल्यानंतर 2 वाक्य सुद्धा जिजूशी नीट बोलली नाहीस. नाही अगं, असं काही नाहीये. सॉरी, चुकलं. चिडलेली असताना खूप घाण दिसतेस तू. म्हणजे हसत राहा, चांगली दिसतेस. मॅडम, कॉफी.
अय्या, तुला कसं काय कळलं मला कॉफी हवी आहे ती? तू सांगितलंस? थँक्यू. वा, आता कसं? खूप कसली हाय मेंटेनन्सेस माहितीये. तो सुद्धा असंच म्हणतो. अरे सर, काय झालंय? बघू, एक मिनिट बाजूला बघ, काय झालंय? अरू, का दुखावतेस तू सगळ्यांना? का बोललीस ग त्यांना? विचार्या, नाही मला मान्य आहे तुला त्रास होतोय, पण काय मिळालं तुला त्यांना दुखावून? मी काय बोलले? मला काही कळलंच नाही. इंदू वहिनी आणि नर्मदा वहिनी ना एकदम निघूनच गेल्या. पण मी खरं सांगते, मी जे काही बोलले ना ते मुद्दामून नाही बोलले. हेही मान्य आहे ग मला, पण बोलण्यापूर्वी जरा विचार केला असतास तर हे सगळं टाळता आलं असतं की नाही? अगं, त्यांना काय आनंद होतो एकट्यानं राहायला? आणि असं म्हणतात त्यांचे नवरे कुठेही दिसत नाहीत, यात काय त्यांचा दोष आहे का? माझा पण काही दोष नाहीये, कुणाचाच काही दोष नाहीये, पण भोगावं फक्त मलाच लागतं. गप्प बस शरू. भोगावं सगळ्यांनाच लागतंय. नशीब आहे त्याला, कोण काय करणार ग? आणि त्यात वरून तू त्यांना असं बोललीस? तुला जेव्हा गरज होती तेव्हा याच सगळ्यात तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या ना? नवऱ्याला पण माझी खूप गरज आहे ना ग, म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे. तेच ना, त्यांची तब्येत खूप बरी नाहीये सरू. त्यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो, डोकं दुखतं खूप, त्यांना वेदना नाही सहन होत. तुला माहितीये, 2दा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. मग अशा वेळी मी त्यांच्या बरोबर राहायला नको का? त्यांना गरज आहे ग माझी. त्यांनी जेव्हा तुला त्रास दिला तेव्हा याच सगळ्या बायका होत्या ना ग तुझ्या बरोबर? त्यांच्याकडे पैसे पण नाही. त्यांना काही लागलं, दुखलं, खुपलं तर कोण करेल त्यांचं? मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. आईनी मन घट्ट नाही केलं का? तसं तूही करायला शिक ना. आई धीराच्या आहेत, मी नाही. मग आईंकडे बघून तरी समजाव ना स्वतःला. इतकी वर्ष ज्यांनी तुझ्यासाठी इतकं काय काय केलं, त्यांची तुला जराही पर्वा नाहीये का? आहे ना, मला सगळ्यांची पर्वा आहे ग सरू, पण तशी मला माझ्या नवऱ्याची पण पर्वा आहे ना. इथे निदान आपण सगळ्याजणी आहोत ग एकमेकींसाठी. तिकडे ते अगदी एकटे आजारी आहेत, त्यांना गरज आहे माझी. जरा स्वतःचं मन मारून त्यांना परत घरी बोलावलं तर कुणाचं काय नुकसान होणार आहे? हळू बोल शरू, हळू बोल. तुझ्या वागण्यामुळे सगळ्यांची मनं दुखावली जातात, कळत नाहीये का तुला? आईनी हे ऐकलं तुझं बोलणं तर काय वाटेल त्यांना? तर ते मला घरातून बाहेर काढतील ना, मला चालेल. मला घराबाहेर काढा ना, मग मला घराबाहेर काढलं तरी चालेल. बस, अति होतंय आता. आईंना तुला घरातून बाहेर काढायचं असतं ना तर तेव्हाच काढलं असतं. उलट त्यांनी तुझा हात हातात धरला आणि लक्ष्मीकांत भाऊजींना घराबाहेर काढलं. आणि म्हणून इतकी वर्ष सुरक्षित जगतेस इथे तू. आईनी, या घरातल्या सगळ्यांनी इतकं केलंय तुझ्यासाठी, कळत नाहीये का तुला? माझ्यावर सगळ्यांचे खूप उपकार आहेत, सुद्धा एक उपकार कर ना ग तू. तू सांग ना ग, तू सांग ना असं सगळ्यांना. काय करतेस तू तू? घरी जाऊन सांग शरू, सगळ्यांना. वेड्यासारखं वागू नकोस. सांग मला. शरू, भावना नाहीये. बस इथे बस. शरू, हे बघ, भलता हट्ट धरू नकोस. आई हाती लागणार नाही. तू सांगशील श्रीला, श्री तुझं ऐकेल. तू सांग ना आईंना,
तू जा ना आईंकडे, सरू मदत कर ना ग मला थोडी मदत कर ना ग. तू सांग ना ग श्रीला आणि आईंना सांग ना ग. सगळी परिस्थिती बिघडतच चालली आहे. शरूची काळजी वाटते आता. जान्हवीशी एकदा सिरियसली बोलायलाच हवं. एक मिनिट साहेब 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 उठा 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 साहेब उठा. काय 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 झालं? पाणी आणा ना, पाणी आणा, पाणी आणा. साहेब तुम्ही कुठे राहता? तुमच्या घरनं कोणाला बोलवायचं आहे का? बसा. काय होतं? एक डॉक्टरला बोलवा. कोण डॉक्टर आहे का जवळ ओळखीचा? नाही 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 नाही. बसा बसा तुम्ही बसा बसा. हे आपले कस्टमर आहेत का? नाही ठीक आहे, मी ओके. काय होतंय तुम्हाला? पाणी हवंय का? पाणी नाही नाही नको, मी घरी. थांबा 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 थांबा. साहेब तुम्ही जाऊ नका, तुम्ही बसा. बरं वाटत नाहीये तुम्हाला? गीता, पेपर आणि पेन दे पटकन. हो. ठीक आहे. नितीन, तुला एक गोळी लिहून देते, पटकन घेऊन येशील. ए जान्हवी, अगं काय करतेस तू? हे सेल्फ मेडिकेशन वाईट असतं. हे बघ, आपल्याला माहित नाहीये ह्यांना काय झालंय ते आणि ह्यांना कुठलं औषध. साहेब कुठलं औषध तुम्हाला हवंय? काही सांगू शकाल का तुम्ही? त्या म्हणतात तीच गोळी. हा, हेच. बर, इथं लवकर जाऊन घेऊन ये, घेऊन ये. जान्हवी, तू ओळखतेस ना? मी ओळखते यांना. जान्हवी, कोण आहे ते? माझे सासरे आहेत.